चला तर सर्वप्रथम सर्वांना भोगीच्या व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. भोगी विशेष आपण आज पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत. बाजरीची भाकरी, मिक्स भाज्या आणि हे भात, राळ्याचा भात. चला तर त्यासाठी लागणारं साहित्य: गाजर, हे मटार सोलून घेतलेले आहेत, शेंगदाणे, ओले हरभरे आणि हे पेरूच्या फोडी आहेत, परत हे बोराचे तुकडे आणि ते ह्याच्या शेंगा, गाजर आणि वाटाणे आणि हे पालेभाज्यामध्ये करडीची भाजी आणि चुक्याची भाजी, परत मेथीची भाजी, कोथिंबीर, ह्या सगळ्या भाज्या आणि परत ह्या शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या तुकडे करून, आणि कांद्याची पात, आणि नंतर आपण लिंबूचे 2 थेंब टाकणार आहेत भाजी शिजत आल्यानंतर, 2-4 थेंब. आणि हे बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, हे गोभी, हे मुळा आणि हिरवी मिरची आणि तीळ आणि हे टोमॅटो. हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे भाजीसाठी. सर्वप्रथम पालेभाज्या धुवून घ्या व्यवस्थित, आणि पालेभाज्या अशा थोडंसं मीठ वगैरे टाकून धुवून घ्यायच्या, कारण ह्या रानभाज्यामध्ये असते किडे वगैरे लागलेले असते एखाद्या भाजीला. तसं तर व्यवस्थित हे करून घेतलेलं असतं आपण नेसून वगैरे, तरी पण स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस असं व्यवस्थित धुवून घ्यायचं, म्हणजे भाजीला जेणेकरून काही राहणार नाही आणि मिठाने आणखीन स्वच्छ निघली जाते भाजी. 2-3 वेळेस असं व्यवस्थित पाणी टाकून मस्त धुवून घ्या भाज्या आणि घ्या काढून एका ह्याच्यामध्ये, चाळणीमध्ये घ्यायची काढून एका भाजी. परत ह्या दुसऱ्या पण भाज्या धुवून घ्यायच्या. हे बीट, हे आपण जे टाकलेलं आहे हे सगळं, बटाटे वगैरे चिरलेले, गोभी, हे सगळं व्यवस्थित ते पण धुवून घ्या 2-3 पाण्याने, आणि असं चाळणवर काढून घ्यायचं वरी व्यवस्थित ते पण. बघा हे कशा मस्त दिसतात भाज्या सगळ्या अशा चिरलेल्या. धुवून अशा घेतल्या की लगेच हे बाकीचे राहिलेले सगळे फोडी वगैरे, मटार जे आपण घेतलेलं होतं ते सगळं व्यवस्थित धुवून ते पण घ्यायचं. आणि परत चला करायला सुरुवात करू आपण. तर घ्या तेल फोडणीसाठी पातेल्यात तेल टाकून घ्या, आणि तेल गरम झाले की लगेच मोहरी टाकून घ्या. मोहरी आणि जिरे टाकून घ्या. मला सवय अंदाजे हाताने टाकायची, पण तुम्हाला ते दाखवते मी चमच्याने. हे हिंग टाका. हिंग हे झालं की लगेच टोमॅटो टाका, आणि नंतर टोमॅटो टाकलं की लगेच थोडंसं हे करून घ्या, परतून घ्या. परतताना आता लाल मिरची टाकून घ्या मध्ये, तेलामध्येच लाल मिरची टाकायची, व्यवस्थित परतून घ्या. आणि हळद टाकून घ्या, मीठ टाकून घ्या आणि व्यवस्थित असं परतून घ्या. त्यात थोडासा 1 चमचाभर काळा मसालाही आपण टाकून घेणार आहोत चवीसाठी. आणि तीळ, मेन तीळ घ्या याच्यामध्ये, तीळ भाजीला टाकावंच लागतात. आज हे मिक्स भाजीचं विशेष महत्त्व आहे. थंडीच्या दिवसामध्ये सगळ्या भाज्या मिळतात, त्यामुळे बघा ही थंडीच्या दिवसात येणारी संक्रांत आपली, त्याच्यासाठी हे भाज्या बनवल्या जातात. आता हे सगळ्या भाज्या टाकून घ्या व्यवस्थित आणि फ्राय करत राहा. फुल गॅसवरच फ्राय करा. आता हे पालेभाज्या वगैरे थोड्या काही पालेभाज्या अशा थोड्याशा मोठ्या दिसत आहेत, मी काढून घेते आणि ते चिरून घेते, कारण त्या खाताने थोडंसं मोठ्या असा लागतील, त्यामुळे अशा बारीक चिरून घ्यायच्या आणि परतून घ्यायच्या व्यवस्थित सगळ्या भाज्या. आणि त्याच्यामध्ये लगेच पाणी नाही टाकायचं, पाणी गरम करायला ठेवायचं, थंड पाणी नाही सोडायचं भाजीला. असं व्यवस्थित 2-3 वेळेस
झाकून ठेवायचं प्लेटने आणि तसंच त्याच्या भाजीला पाणी सुटतं. ज्यामध्ये पालेभाज्या आहेत त्यांना पाणी आपोआपच सुटतं, त्यामुळे पाणी टाकण्याची लगेच काही घाई नाही आहे. आणि त्याला फक्त झाकून ठेवा, म्हणजे व्यवस्थित तेलावर सगळ्या भाज्या परतल्या जातात, फ्राय होतात आणि टेस्ट पण चांगले येते. त्याच्यात लगेच पाणी नाही टाकायचं. पाणी उकळलं की नंतर मग पाणी थोडं थोडं आपण सोडू शकतो. आता हे बघा, हे 3-4 वेळेस असं आपण नुसतं हलवत राहायचं. काढायचं, प्लेट झाकलेली असली ना व्यवस्थित, त्याला काहीच बुडाला चिटकत नाही, काय नाही, कारण पाणी थोडंफार असतं भाज्यामध्ये. आता हे गरम पाणी टाकून घ्या मध्ये, जेवढं तुम्हाला लागतं, जेवढी तुम्हाला घरच्यांना भाजी लागते त्यानुसार. थोडं सरभरीतच ठेवायची भाजी, जास्त पण पाणी नाही टाकायचं या भाजीला, जसं की आपण दररोजच्या भाजीला टाकू शकतो. याला एवढं नाही टाकायचं पाणी, गरजही नाही आणि टेस्ट पण खूप छान लागते, कारण भाज्या खूप जास्त भाज्या आहेत ना मिक्स, त्याच्यामुळे त्यात थोडंसं पाणी ताटावर ठेवा. लागलं तर थोडं ओतून घ्या पाणी, नाही तर मग गरज नसेल पाण्याची तर बाजूला घ्या काढून. आणि बघा ही कशी मस्त भाजी तयार झालेली आहे. आता जशी भाजी शिजल तसंच आता इकडं भाकरी तयार करायच्यात आपल्याला बाजरीच्या. आणि बाजरीची भाकरी करायला लागते तीळ टाकून. बाजरीच्या भाकरी येतात, तिकडं भाजी शिजते आपली, तोपर्यंत आपण बाजरीच्या भाकरी करून घेणार आहोत. बाजरीच्या भाकरी व्यवस्थित असं बाजरीचं पीठ व्यवस्थित चुरून घ्या. असं व्यवस्थित चुरून बाजरीचं पीठ घेतलं की भाकरी अशी चांगली येते. मस्त चुरून घ्या पीठ. आज सगळ्यांनी बाजरीची भाकरी खाल्लीच पाहिजे. तर बघा, बाजरीच्या भाकरी अशा मस्त थापून घ्या व्यवस्थित. आणि ही मीठ टाकलेली अशी बाजरीची भाकर खायला चवीला मस्त लागते. तीळ टाकून घ्यायचे असे व्यवस्थित त्याच्यावर, आणि परत थोडंसं कसं थापून घ्यायचं टाकण्याच्या अगोदर, म्हणजे व्यवस्थित चिटकतात त्याला. आणि तव्यावर टाकलं की लगेच पाणी घ्यायचं हे करून, आणि ओल्लं ओल्लं आहे तोपर्यंतच मग वलसर याच्यामध्ये तीळ टाकून घ्या, म्हणजे दुसरे तीळ दुसऱ्या बाजूनं पण तीळ व्यवस्थित चिटकून बसतील. आणि बघा आता ही भाकर परतलेली आहे, कशी मस्त दिसते भाकर. आणि ही बाजरीची भाकर थोडी फुगायला आपल्या ज्वारीच्या भाकरीपेक्षा थोडी जड जाते, त्याला फुगल्याशिवाय भाकरी तर चांगली लागत नाही. मग त्यामुळे असं दाबून दाबून थोडंसं व्यवस्थित अशी फुगवून घ्यायची भाकर. आणि दुसऱ्या भाकरी बघा, आता पटापट ह्या भाकरी सगळ्या मी करून घेत आहे बाजरीच्या. दुसऱ्या बाजूने ह्या असेच प्रत्येक भाकरीला तीळ टाकायचे, व्यवस्थित भाकरी अशा परतून घ्यायच्या. आणि लगेच पाणी ठेवा दुसरीकडं एका छोट्या पातेल्यामध्ये. आता हे बघा राळे आहेत, आणि हे राळ्याचा भात आज असतो भोगीच्या नैवेद्याला. आणि हे बघा, हे नैवेद्यासाठीच हे भात चालू आहे करायला. आता हे राळ्याचा भात व्यवस्थित राळे 2 वेळेस धुवायचे आणि शिजायला टाकायचे. आणि हे झालं तयार.